स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण उत्साहाने देशभरात साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षी वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीताच्या प्रथम वाजवलं जाईल असा झालेला एक कायदा झालेला आहे. तर असं का? तर देश स्वतंत्र झाला 1947ला, 80 वर्ष आज होत आहेत आणि तेव्हापासून संविधानानं स्वीकारलेलं होतं की राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा ही राष्ट्रीय प्रतीके आहेत आणि त्याचा सन्मान हा सर्व भारतीय नागरिकांनी ठेवला पाहिजे. म्हणून आज आपण सगळेजण उभे असलेले किंवा भारतीय नागरिक 80 वर्षे झाली या राष्ट्रगीताचा रेवा शार्दूल पाटील हिला 260 गुण मिळालेले आहेत आणि ही जिल्ह्यात 91वी आलेली आहे. तिचा सत्कार संपन्न होईल. टाळ्या वाजत राहू दे. हा अनन्यसाधारण असा सोहळा आहे. त्याशिवाय तिला यश मिळणं ही साधी गोष्ट नाही. यानंतर 244 गुण मिळवून विश्वजित चंद्रकांत ताणेकर हा जिल्ह्यात 233वा आलेला आहे. तिला 244 गुण आहेत. My name is Satvik Prem Pranajita Bhoot. I study in class first. Respected principal, teachers, parents, and my dear friends, I wish you a very happy Independence Day. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. कधी वशिला रे माणूसा, माणसा माणसा कधी वशिला रे माणूसा, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजश्री संतोष पोद्दार आहे. मी आज तुम्हाला माणसा कधी होशील माणूस याविषयी काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. इराण, अमेरिका, रशिया, युक्रेन युद्धाच्या बातम्या बघून, वाचून, ऐकून वाटतंय अरे आपण कुठे चाललो. आदिम काळातील माणूस अन्न, वस्त्र, निवारा यासाठी लढत होता. चाकाचा शोध लावला. माणसानं प्रगती केली. मंगळ परग्रह माणूस शोधतोय. सगळेजण प्रगती म्हणतात. मग युद्ध ही काय प्रगती आहे का? माणसाची बुद्धी, शक्ती लोकांचा, निसर्गाचा विध्वंस करताना वाटतं अरे ही माणसे नव्हे. महामानव बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना देशाच्या लोकांना समर्पित केली. एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका, एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका. माणूस माणसाजवळ असून त्याला माणुसकीला पोरका, माणूस माणसाजवळ असून त्याला माणुसकीला पोरका. एवढ्याशा मोबाईलच्या प्रेमात तरुण, म्हातारी, मुले आयुष्याची राख रांगोळी करतात. काय चाललेली आहे? मदत करायची सोडून मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करतात. अरे ही काय माणसासारखी वागतात? मुळीच नाही. देशाचा प्रत्येक नागरिक सन्मानाने जगला पाहिजे. संविधानाने दिलेला तो हक्क आहे. पण ठराविक वर्गांकडून गोरगरिबांचे, मध्यम वर्गाचे, दीनदुबळ्यांचे शोषण होताना दिसते. शोषण करणाऱ्यावर
पण संतांना देखील त्रास देणारी लोके जगात होतीच. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, चमक आसमान में तिरंगा हमारा. मेरे भाई और मैं राम सिंह, मेरा नमस्कार. मेरा नाम निदा जावेद शेख है. आज 15 अगस्त के बारे में मैं 4 पंक्तियां कहने वाली हूँ. आप सभी खामोशी से सुनिए. स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं. भारत हर वर्ष 15 अगस्त को स्वतंत्रता दिवस बड़े उत्साह से और गर्व से मनाया जाता है. बड़े उत्साह से और गर्व से मनाया जाता है. 15 अगस्त को 1947 को हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आजाद हुआ था. स्वतंत्रता दिवस हमें देशभक्ति, एकता, अनुशासन और जिम्मेदारी का संदेश देता है. हमें अपने देश की उन्नति के लिए ईमानदारी से अपना कर्तव्य का पालन करना चाहिए. ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो बस यही है, हमारी पहचान तो बस ये है क्योंकि हम हिंदुस्तानी है, क्योंकि हम हिंदुस्तानी है. हमारा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हमारी सेनानियों जैसे कि महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस आजादी का कुर्बानियों का परिणाम है. जाते जाते इतना ही कहती हूँ, जाते जाते इतना ही कहती हूँ. तिरंगा हमारी शान है, भारत हमारी जान है. तिरंगा हमारी शान है, भारत हमारी जान है. वीरों के बलिदान से आजाद हमारा हिंदुस्तान है. वीरों के बलिदान से आजाद हमारा हिंदुस्तान है. धन्यवाद. जय हिंद. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम.
चूमे तिरंगा माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। दिल पर ये ज़मीन चूम कर सब झूम वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल विदा जानिदा वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल विदा जानिदा।